आरोग्य जागृती. आरोग्य हीच संपत्ती, आरोग्य हीच संपत्ती. आरोग्य जागृती असोसिएट सादर करीत आहे कॅन्सर मुक्त महाराष्ट्र, कॅन्सर मुक्त महाराष्ट्र, कॅन्सर मुक्त महाराष्ट्र. एक लढा कॅन्सर विरोधात. या अंतर्गत वैजापूर शहरातील स्वच्छतेचा पाया रचणारी साई माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून प्रथमच वैजापूर शहरामध्ये कॅन्सर मुक्त महाराष्ट्रासाठी भव्य आणि दिव्य अशा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात गेप्स फाउंडेशन, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, शासकीय कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद यांचे तज्ज्ञ कॅन्सर डॉक्टर्स रुग्ण तपासणी करणार आहेत. कॅन्सर मुक्त प्रतिबंध जनजागृती या निमित्ताने वैजापूर शहर आणि तालुक्यात प्रथमच होणार आहे. आपल्या येथील जुन्या बस स्टँडवर ठक्कर बाजार येथे आज भव्य कॅन्सर मुक्त महाराष्ट्र या योजनेअंतर्गत आरोग्य जागृती असोसिएट असावे रसूल ट्रस्ट, साई माऊली बहुउद्देशीय संस्था, त्याचप्रमाणे जे जाधव विकास मंच यांच्या वतीने आज गेप्स कंपनी, त्याचप्रमाणे सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल RMO डॉक्टर मनीषा जाधव मेडिकल कॉलेज हॉस्पिटल औरंगाबाद, श्रीमती अंजली खंडागळे सोशल वर्कर आहेत, डॉक्टर शेख अफसर, डॉक्टर MD संकपाळ, बाबा हिंदुस्तानी, आपणही इथं आलेला आहात. अण्णा वैद्य ज्येष्ठ पत्रकार, साजिद पटेल, आपण गोल्डन स्पोर्ट्स औरंगाबादचे अध्यक्ष आहात, सतीश वानखेडे अध्यक्ष आधार फाउंडेशन, मुख्तार शेख साध संस्था, मोहम्मद यासीन सचिव आरोग्य जागृती सचिव, RMO डॉक्टर मनीषा जाधव मेडिकल कॉलेज हॉस्पिटल औरंगाबाद, श्रीमती अंजली खंडागळे सोशल वर्कर आहेत, डॉक्टर शेख अफसर, डॉक्टर MD संकपाळ, बाबा हिंदुस्तानी, आपणही इथं आलेला आहात. अण्णा वैद्य ज्येष्ठ पत्रकार, साजिद पटेल, आपण गोल्डन स्पोर्ट्स औरंगाबादचे अध्यक्ष आहात, सतीश वानखेडे अध्यक्ष आधार फाउंडेशन, मुख्तार शेख साध संस्था, मोहम्मद यासीन सचिव आरोग्य जागृती सचिव, शेख जाफर, शेख हुसेन, शेख अतीफ, शेख रऊफ आणि असावे रसूलचे अध्यक्ष आणि सचिव सुद्धा इथे आहेत. आपल्याला विनंती करतोय की गेप्स फाउंडेशन, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, शासकीय कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद यांचे तज्ज्ञ डॉक्टर्स इथे आलेले आहेत. तर आपण कॅन्सर विरुद्ध लढूया, कॅन्सरला आपण पळून लावूया. आरोग्य जागृती असोसिएट यांच्या वतीनं वैजापूर शहरामध्ये कायमस्वरूपी कॅन्सर निदान आणि सल्ला किंवा प्रबोधन करण्यासाठी एक सेंटर सुद्धा या ठिकाणी आपण उघडत आहोत. कारण कॅन्सर हा आजार जवळजवळ 10 घरामध्ये 3 घरांना निश्चित आहे. माता भगिनी हा कॅन्सर लपवून ठेवतात, बऱ्याच दिवस उघड करत नाही. पुरुष मंडळी सुद्धा अनेक व्यसनांच्या आहारी जाऊन त्या कॅन्सरला आपला मित्र बनवलेला आहे. आणि म्हणून कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही, वेळीच जर निदान झालं तर तो समूळ मुळासकट तो आपल्या शरीरातून नष्ट होऊ शकतो. साई माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, असावे रसूल संस्था आणि JK जाधव विकास मंच यांच्या वतीने आज या ठिकाणी गेप्स फाउंडेशन, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, शासकीय कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद येथील तज्ज्ञ डॉक्टर्स आलेले आहेत. याचा आपण लाभ घ्यावा, याचा आपण
जाणून घ्यावं, माहिती जाणून घ्यावी अशी मी विनंती करतो. ज्या प्रमुख आहेत आमच्या आस्पिया अक्रम खान, ज्या इंटरनॅशनल ऑन्कॉलॉजी आहेत कॅन्सर थेरपीच्या, त्या या ठिकाणी माहिती सांगणारच आहेत. परंतु आपण सावध होऊया आणि आपल्याला हा कॅन्सर आपल्या राज्यातून आपण हटवूया. मी त्यांना डायरेक्ट विनंती करतो, प्रास्ताविक लांबवत डॉक्टर आस्पिया अक्रम खान यांना विनंती करतो की मॅडम आपण आमच्या सर्व उपस्थितांना याबाबत माहिती द्यावी. नमस्ते, अस्सलाम वालेकुम. बहुत अच्छा आप लोगों ने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है सर. थैंक यू फॉर इनवाइटिंग. एंड आप लोगों को कैंसर के बारे में सबसे पहले तो ये बोलना था, जब भी कोई इंसान कैंसर या कर्क रोग सुनता है वो घबरा जाता है, चाहे वो पेशेंट हो चाहे वो उसके नातेवाईक हो, सब परेशान हो जाते हैं. लेकिन आजकल कैंसर के लिए भी बहुत सारे उपचार आए हैं. चाहे कोई पेशेंट का तीसरा या चौथा स्टेज हो, वो पेशेंट भी कई बार अच्छा करते हैं. ये पेशेंट ने अच्छा करना इसके लिए ज़रूरी होता है कि आप हॉस्पिटल आए, व्यवस्थित तपासनी करें, पता लगाएं कि वो बीमारी किस स्टेज का है, और जैसा डॉक्टर सलाह दे रहा है वो डॉक्टर का पूरा सुने. कई बार क्या होता है, बहुत लोग कैंसर सुन के डॉक्टर शॉपिंग पे निकल जाते हैं कि एक के बाद एक डॉक्टर से मिलते रहेंगे और कोई उपचार शुरू नहीं करेंगे. तो इसमें क्या होता है, बीमारी किसी के लिए रुकता नहीं है, बीमारी बढ़ जाता है. तो आपने बिना आपका वेट इधर उधर वेस्ट किए पहली बार में जो भी डॉक्टर से मिले, डॉक्टर पर भरोसा रखना चाहिए, डॉक्टर जो बोल रहा है और उसके हिसाब से ट्रीटमेंट शुरू करना चाहिए, जो भी स्पेशलिस्ट डॉक्टर है उसको मिलके. तो पहले हम लोग ये देखेंगे कि कैंसर के क्या क्या लक्षण होते हैं. अगर आपके शरीर में कहीं पे भी कोई गांठ है जो दर्द नहीं कर रही है तो वो कैंसर की गांठ हो सकती है. 10 में से 9 कैंसर की गांठों में दर्द नहीं होता है, वो धीरे धीरे बढ़ती है. और आप हर किसी को लगता है दर्द नहीं हो रहा है, गांठ है, तो उस पर ध्यान नहीं देना चाहिए. लोगों का ये सोचना होता है कि दर्द रहा तो ही हॉस्पिटल जाना, बट नहीं, फिर ऐसा गांठ शरीर में पसरना शुरू करता है. तो एक लक्षण ये हुआ कि शरीर में कहीं भी कोई भी हिस्से में, चाहे वो आपके बाहर से चमड़ी में दिख रहा हो, अंदर से डोके में हो, स्तन में हो, पोट में गांठ हो, कहीं भी गांठ हो जो दर्द ना कर रहा हो, ठीक है, ये कैंसर की गांठ होती है. उसके अलावा कर्क रोग का दूसरा लक्षण होता है शरीर में, जैसे जो भी आपके ओपनिंग है, जैसे नाक हुआ, कान हुआ, घसा हुआ, लघ्वी का रास्ता हुआ, संडास का रास्ता हुआ, कहीं से भी अगर पानी जा रहा है या रक्त जा रहा है तो ये भी एक कैंसर का लक्षण होता है, जिसको नज़रअंदाज नहीं करना. एक संभावना है, शक्यता है कि ये 80 से 90 तक का कैंसर निकले. तो इसमें भी आपने डॉक्टर को आके बताना चाहिए. अगर कोई पेशेंट का बार बार गिरने में त्रास हो रहा है या आवाज़ पेटी का अगर कैंसर हो तो आवाज़ में बदलाव आएगा, तो ये चीज़ को भी हमें नज़रअंदाज नहीं करना चाहिए, हॉस्पिटल आना चाहिए, ठीक है. तो इसके अलावा अगर किसी को बहुत टाइम से खांसी है, जो कोल्डी खांसी है, जो 2-3 महीने से हो रही है, साथ में कभी कुछ बुखार नहीं आ रहा है या आते जाते बुखार आ रहा है, या वजन महीने में 2-3 महीने में समझो 4-5 किलो कम हो गया है, ये भी कैंसर का लक्षण होता है. तो और हर तकलीफ जो है वो कैंसर नहीं होगी ऐसा भी हो सकता है. इसीलिए हॉस्पिटल में आके पहले चेक करके पहले ही क्लियर हो जाओ कि वो बीमारी है नहीं है, जो भी व्यवस्थित तपासनी बोल रहे हैं वो करो, ठीक है. अब जैसे एक जगह एक साइट के हिसाब से जाएंगे. अगर डोके का कैंसर रहा तो देखो क्या क्या होता है. कुछ लोगों को झटका आ सकता है, चक्कर हो सकती है, उल्टी हो सकती है, दिखने में त्रास हो सकता है. डिपेंड करता है डोके में, मेंदू में किधर गांठ है आपकी, किधर कैंसर है. तो इनमें से भी अगर कुछ हुआ, ऐसा नहीं कि पेशेंट को एक आधी बार झटका आया और आपने सोचा चलो अपने आप ठीक हो गया तो हॉस्पिटल नहीं जाना है, क्योंकि जैसे जैसे वो गांठ बढ़ेगी आपको और उसका त्रास होने लगेगा. तो ऐसे 2-3 बार भी एपिसोड क्यों ना हो, तब तक हॉस्पिटल जाओ. ऐसा रुको मत कि चलो ठीक हो गया, एक आधी बार का झटका था, एक आधी बार की उल्टी मड़मड़ थी, ऐसा नहीं करना है. अब ऐसे ही अगर गले का हो, मुंह का कैंसर हो तो गिरने में त्रास होगा, मुंह में कहीं कोई छाला आएगा जो बहुत जल्दी भरेगा नहीं, या उसमें जख्म होता रहेगा, आपको खाने में जर्जर होएगा मुंह में, ठीक है, एसिडिटी होगा. तो ये एक बेसिक, एक मोटा मोटा समझो मुंह के कैंसर अगर रहे तो उसमें ऐसे होता है. स्तन के कैंसर में फिर से महिलाओं के अलावा पुरुष में भी स्तन का कैंसर हो सकता है, और पुरुष में तो ज़्यादा जानलेवा होता है, ज़्यादा जल्दी पसरता है. स्तन का अगर कैंसर रहा तो उसमें गांठ होती है जो दुखेगी नहीं आपको,
आपको स्तन में से पानी आ सकता है, ठीक है, पीप आ सकता है, रक्त आ सकता है। ऐसा कुछ हो रहा है तो फिर डॉक्टर के पास आए आप। पोट का कैंसर अगर रहा, आपका पूरा डाइजेस्टिव सिस्टम का जो कैंसर होता है, अन्न नली से लेके पूरा संडास के रास्ते तक, अतड़ियों का, पोट का, किसी का भी रहा तो उसमें आपको उल्टी होएगा, मड़मड़ होएगा, या फिर आपको बार बार संडास के लिए जाना पड़ेगा, रूटीन खाने का हैबिट खराब होगा, वजन बहुत कम होएगा, घटेगा। तो ऐसा भी कुछ रहा तो फिर आपने हॉस्पिटल आना चाहिए। ऐसे ही अगर लघवी रिलेटेड जो हमारा सिस्टम है, किडनी, हमारी लघवी की पिशवी है, हमारा लघवी का जो रास्ता है, इसके रिलेटेड अगर कैंसर रहा तो लघवी में जड़ होता है, लघवी में रक्त आता है, पानी जाता है, तो अगेन आपको हॉस्पिटल आके डॉक्टर को दिखाना है। अब फिर ये तो हो गए लक्षण, है ना, मोटे मोटे हमने आपको काफ़ी जगह के एक लक्षण बता दी। इसमें अगर किसी को कुछ सवाल हो तो बिल्कुल पूछो, अभी तक जितनी बात हुई उस पर सवाल पूछ सकते हैं। प्रिवेंशन, हाँ सर, इम्पोर्टेंट सर, आ रहे इस पर। तो अभी जैसे ये तो लक्षण हो गए। अब इसके अलावा अगली चीज़ ये है कि अभी इसको ये होता क्यों है। तो क्यों होने का वजह ये है कि आप सबको पता है, अगर कोई दारू पीता है या तंबाकू खाता है, गुटखा खाता है, तो उसके वजह से कैंसर होता है। फिर कई लोगों को ये सवाल आता है कि जो महिलाएं होती है वो तो ये सब नहीं करती, फिर उनको क्यों कैंसर होता है। उनको इसलिए होता है क्योंकि अगर घर में कोई पुरुष सिगरेट पीता है तो जो सिगरेट का धुआं होता है वो महिला के भी अंदर जाता है। उसको पैसिव स्मोकिंग बोलते हैं कि पुरुष तो ले रहा है लेकिन आसपास की महिलाओं के अंदर भी वो पूरा धूम्रपान जा रहा है, उससे कैंसर हो रहा है। कुछ 10% का कैंसर अनुवांशिक होते हैं, ठीक है। कुछ कैंसर जैसे आपने बहुत तेज खाना खाया, आप जल्दी जल्दी काम कर रहे हैं, टाइम पे खाना नहीं खा रहे, एसिडिटी बहुत हो रहा है, कुछ उसके वजह से होते हैं। कुछ आपका खाने पे डिपेंड करता है कि आप किस तरह का खाना खा रहे हैं, उससे कैंसर होता है। होने का मतलब एक संभावना है, जैसे कि अगर आप बहुत तेल वाला खाना खा रहे हैं या लाल मांस बहुत खा रहे हैं, आपका चर्बी का खाना बहुत है, उससे कैंसर होता है। अब जैसे सर बताया प्रिवेंशन के लिए क्या करना। हर बीमारी का, हर तकलीफ का एक ही इलाज है, 45 मिनट्स वॉकिंग करो। हर कोई कहता है कि आपने वॉकिंग करना चाहिए, 1 पाउंड तास दिन में ऐसा तेज चलो, ठीक है। तेज चलने से क्या होगा, जब तक पसीना आएगा तब तक चलो, एक ऐसा वॉकिंग करो। खाने में कंट्रोल करो, वजन आपका ज़्यादा नहीं बढ़ना चाहिए। उसके अलावा ये चीज़ जब आप करोगे तो आपको इससे बीपी, शुगर, दमे का आजार भी नहीं होएगा। कुछ पेशेंट्स जिनमें बीपी, शुगर होता है उनमें भी कैंसर होने का संभावना होता है। पहले कैसा था, हम लोगों के घर में रोशनदान हुआ करते थे, घर में बड़ा आंगन हुआ करता था, इस वजह से घर में सब लोग मिलके काफ़ी काम खुद करते थे। आजकल टेक्नोलॉजी आने की वजह से, मिक्सर होने की वजह से बेसिक काम कोई कुछ करता नहीं। हम लोगों का जो लाइफस्टाइल हो गया है उसको सेडेंटरी लाइफस्टाइल बोलते हैं, कि हम सब बहुत आराम वाली ज़िंदगी में आ गए। हम में से कोई भी थोड़ा सा भी मेहनत नहीं करता है, ऐसा व्यायाम नहीं करता है, तो उसके वजह से भी कहीं ना कहीं कई सालों तक जब आपका ऐसा जीवन रहता है तो आप में कैंसर होने का संभावना होता है। तो बस इतना ही कहेंगे कि सबने अपनी सेहत पे ध्यान दें, अपना खाना बराबर से खाए, वजन ज़्यादा नहीं बढ़ना चाहिए। जो रूटीन चीज़ आपको कोई भी, जैसे बोलते हैं ना, लाख दुखों की एक दवा है। आपकी कोई भी बीमारी हो, कोई भी डॉक्टर के पास जाओ, आपको कई बार डॉक्टर यही एडवाइस देता है कि वजन कंट्रोल में करो, व्यायाम करो, है ना, सेहत का ध्यान दो। और ये गुटखा, तंबाकू, बीड़ी, इनका ये सब आपने लेना नहीं चाहिए। तो कैंसर के लिए भी यही चीज़ें हैं। तो बस लास्ट का मैसेज यही देंगे कि सतर्क रहे, सुरक्षित रहे। जैसे आप लोग क्राइम पेट्रोल देखते हो, सब उसमें सुनते हो, तो सतर्क रहो, सुरक्षित रहो। जब भी कुछ प्रॉब्लम रहे डॉक्टर के पास आके बिल्कुल मिलो, और बिल्कुल डॉक्टर के पास आने से घबराना नहीं है, ठीक है। नमस्ते। मी डॉक्टर संपत एमडी, आरोग्य कीर्तनकार आणि आरोग्य जागृती असोसिएटचे कधी जे कधी कुठे नाही हरणारे त्यांना म्हणतात आदरणीय आमदार बोलणारे है, जे आपले काम करतात नेहमी ओके, कधी नाही देते कोणाला धोके,
त्या कामासाठी कधी नाही घेतले त्यांनी खोके. त्यांना म्हणतात आदरणीय दादा जाधव जेके. तर हिमालय की कस्तूरी और कश्मीर का चंदन, हिमालय की कस्तूरी और कश्मीर का चंदन, सबसे पहले मैं आरोग्य देवता और भारत माता को करता हूँ वंदन और आप सबका करता अभिनंदन. बसलेले सर्व मान्यवर स्टेजवर, फूलों की महक और सितारों के साए सभी आपके कुर्बान हो, आप तशरीफ जो लाए, आप तशरीफ जो लाए. तर मंडळी, कॅन्सर आरोग्य जागृती असोसिएट, गेप्स कंपनी, दूर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर, त्याचप्रमाणे स्थानिक साई माऊली बहुउद्देशीय सेवा संस्था, तसेच साहेब रसुले ट्रस्ट, त्याचप्रमाणे जे.के. जाधव विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसे तर माणसाचे आयुष्य हे अनमोल आहे, तसे तर माणसाचे जीवन हे अनमोल आहे. निरोगी आरोग्यापुढे सर्व काही फोल आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती. यासाठी आरोग्य जागृतीचे असे हे बोल आहे. म्हणून मी म्हणतो की आपण आपल्या शरीराची जाणार आहे. आमदार साहेबांसाठी थांबणार आहे तसं काही नाही. आमदार साहेबांचं मी काम भरपूर केलेलं आहे, तसं काही नाही. आमदार साहेब त्यांच्यासाठी झालेले आहे, ते मी म्हणून हेच म्हणतात जाणार आहे म्हणून. हा आयुष्याचा प्रश्न आहे. हे नादान इंसान सुंदर शरीर पर मत कर गुमान, ऊपर वाले को तो कर ले अच्छा हिंदू या मुसलमान, क्या कमाएगा बंदे कमाते हाथ से लाख और हजार. जाफर भाई, जब दम में से दम निकल जाए सब कारखाने बेकार. त्यासाठी हे कॅन्सर होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्यासाठी मी जास्त बोलणार नाही. सरांना जायचं आहे, तज्ञ डॉक्टर आपली तपासणी करणार आहे. जी तपासणी बाहेर 2-2,500 रुपये लागतात, ती तपासणी आम्ही गेप्स कंपनीतर्फे मोफत करणार आहोत. आमच्या माताचा इलाज करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. मग तुम्ही थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे. आपण वेळ पाहून खेळ करणारे माणसं आहे आणि जो वेळ पाहून खेळ करतो त्याच्या सगळ्या गोष्टीचा मेळ होतो. नाही तर येळाला केळा मसाला सीताफळ येतात. तर मंडळी, आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्या. आपलं शरीर चांगलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या. आपले जे.के. जाधव सरांनी सांगितलं की प्रिव्हेंटेशन. तर निरोगी आरोग्याचा एकच मंत्र खरा, निरोगी आरोग्याचा एकच मंत्र खरा, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा. फूलों में फूलो तुम, झूलों में झूलो तुम. मेरी सिर्फ इतनी तमन्ना है कि अपने माँ बाप को और इस आरोग्य जागृति एसोसिएट को कभी मत भूलो तुम. थँक्यू. जय हिंद, जय भारत. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो, संयोजकाचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि आलेले डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करते. जायंट्स ग्रुप ऑफ वैजापूर सहेलीतर्फे मी पिंक रिबन हा एक प्रोजेक्ट घेतला होता आणि औरंगाबादच्या प्रसिद्ध गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर वीणा पानटला बोलवलं होतं. पिंक रिबन म्हणजे पूर्ण इंटरनॅशनल लेवलवरती हे नाव दिलेलं आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी. आणि आमच्या क्लबच्या ज्या सभासद आहेत त्यामध्ये वीणा पानटाईंशी बोलून करून 3 पेशंट निघाल्या आणि प्रायमरी स्टेजमध्ये असल्यामुळे त्या क्युअर पण झाल्या. तर असा हा कार्यक्रम घेणं ही फार मोठी जनजागृती आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण त्या कार्यक्रमामध्ये ज्या एका पेशंटला क्युअर होण्याचं भाग्य लाभलं त्या आमच्या प्रतीक्षाताई जोशी ह्या 2 मिनिटात त्यांचा अनुभव सांगतील की कसा कॅन्सर झाला आणि कसा क्युअर झाला. थँक्यू. शिल्पाताई यांना. नमस्कार. मी प्रतीक्षा जोशी. आज हा प्रोजेक्ट घेतला तर खूप छान, म्हणजे सगळ्यांना जनजागृती पण झाली आणि त्यामुळे कॅन्सरसारख्या खूप भयान आजार आहे आणि त्याचं निदानच होणार नाही. तर हा सगळा चुकीचा जो गैरसमज आहे तो आज पूर्णपणे रद्द होईल. कॅन्सर हा जरी शब्द मोठा असेल तो आजार एवढा मोठा नाही आहे जेवढा आपण मनाला आणि शरीराला लावून घेतो. आपल्या जर मनाची दृढ निश्चय असेल मी यातनं बाहेर पडेल तर आपण नक्कीच बाहेर पडणार. त्यासाठी योग्य म्हणजे प्रत्येकजण म्हणतं की हा आजार अनुवंशिकता असतं. अनुवंशिकतेचं हे पहिलं कारण आहे, पण त्याबद्दल आपली जीवनशैली जी आता जास्त प्रमाणात बदलली आहे तर त्यामुळे हा जास्त आजार होण्याची शक्यता आहे. जसं प्लास्टिकच्या बॉटल, प्लास्टिकच्या थर्मोकॉलच्या ज्या आपण पत्रावळी असतात तर प्रत्येक कार्यक्रमात सरस यूज केल्या जातात. त्याचा आपण तेव्हा काही लक्षात येत नाही, पण त्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला हा आजार होऊ शकतो. त्यानंतर आपण खानपान जे आपण म्हणतो ते आपण आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी खूप काळजीपूर्वक जपलं पाहिजे.
मी आता बरी म्हणजे माझा दृढ निश्चय तर होता. मला डॉक्टर पण खूप छान भेटले आणि जसं मॅडमनी सांगितलं जैन ग्रुपतर्फे आम्ही कानक्कर मॅडमला इथे इन्व्हाइट केलं होतं. मोठा प्रोजेक्ट झाला होता आणि अशी जनजागृती त्यावेळी झाली होती. जेव्हा मला हा आजार झाला तेव्हा मला घाबरले, पण त्या मॅडमने जे आम्हाला मार्गदर्शन केलं होतं त्यामुळे मी यातनं क्लिअर झाले. तर तसंच तुम्ही सगळ्यांनी पण जनजागृती करा, घाबरून देऊ नका आणि घाबरून जाऊ पण नका. हा आजार मनाला लागेल इतका मोठा नाही आहे जितका आपण धरतो. सगळ्यांना जरी कुणाला झाला तरी त्याला सपोर्ट करा. ह्या आजारातनं तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकतात ही 100% खात्री असते. पण त्यासाठी फॅमिली सपोर्ट प्रत्येकाला असतो, पण आजूबाजूचे जे लोक असतात ना त्यांनी जरा सपोर्टिव्ह चांगला ठेवला तर ते पेशंट नक्कीच बरं होईल. आपण एक पेशंट नीट झालं म्हणजे आपण समाजात सगळ्यात मोठा वाटा घेतला असं समजायला हरकत नाही. थँक्यू. धन्यवाद ताई. यानंतर नगराध्यक्ष सौभाग्यवती शिल्पाताई दिनेश परदेशी यांना विनंती करतो आपणही या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे. साई माऊली बहुउद्देशीय संस्था जे की जाधव विकास मंच व असहाब ए रसूल संस्था वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भूत हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टर्स टीमच्या मदतीने हा कॅन्सर रोग निदान शिबिर जो आयोजित करण्यात आलेला आहे त्या शिबिरानिमित्त उपस्थित आदरणीय मंच, उपस्थित सर्व डॉक्टर मंडळी, मी कार्यक्रमासाठी थोडं लवकर आल्यानंतर आस्पिया मॅडमशी बऱ्याच वेळ या संदर्भात चर्चा केली. तर मॅडमशी बोलताना मलाही हे जवळून जाणवलं की जेवढा कॅन्सर आजाराची जी लक्षणं असतात आणि जेव्हा ते आजाराचं डिटेक्शन होतं ते झाल्यानंतर पेशंटची मानसिक स्थिती, त्याच्या परिवारातील प्रत्येक मंडळीची मानसिक स्थिती आणि त्याचबरोबर उपचार पद्धती याबद्दल मनामध्ये अनेकांच्या भीती असते. पण जी सर्वात आधी ह्याच्यात सगळ्यात मोठा जी गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती काही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणं आणि त्यानंतर एक प्रॉपर चांगलं डॉक्टर मिळणं. कारण की मॅडमशी चर्चा करताना मलाही बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या की मॅडम म्हणाल्या की एक आग टेक्नॉलॉजी असते, त्या टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत जवळपास 1.5 मिनिटामध्ये पेशंटचे रेडिएशन हे कम्प्लीट होतात. म्हणजे एक उपचार पद्धती 1.5 मिनिटामध्ये कम्प्लीट होणं म्हणजे त्यातल्या त्यात एक खूप मोठी गोष्ट आहे. गोष्टी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच सोप्या झालेल्या आहेत. ह्या रोग निदान शिबिराचा बराच वेळ झालेला आहे, फारसा वेळ घेणार नाही. एवढंच सांगेल की या रोग निदान शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. काही लक्षणं आढळल्यास नक्कीच आवर्जून येऊन डॉक्टरांना भेटावे. सगळ्यात महत्त्वाचं असतं पेशंटचं मोटिवेशन आणि काउन्सिलिंग. ते डॉक्टर्स बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणे करतात आणि जर डॉक्टर चांगले असले की पेशंटचा अर्धा आजार तर तिथेच बरा होतो. कारण की समजावून सांगणं फार महत्त्वाचं असतं. तर त्या अनुषंगाने जेव्हा आस्पिया मॅडमशी बोलले तर असं जाणवलं की एक तळमळीने काम करणारे सगळ्या डॉक्टर्सची टीम आहे आणि ह्या टीमला आज वैजापूर शहरात आपण बोलवून घेतलं आणि ह्या शिबिराचं आयोजन केलं. तर ह्या शिबिराचा नक्कीच प्रत्येकाने लाभ घ्यावा. आणि असं म्हणतात की शेवटी हेल्थ इज वेल्थ. तर मॅडमच्या बऱ्याच गोष्टी इथे जे तज्ज्ञ मंडळी बसलेली आहेत बऱ्याच जणांकडे असं एक कारण असतं सांगायला की हमारे पास टाइम होता नाही आहे, वेळ नसतो आमच्याकडे. तर आरोग्याचं ज्यांना कोणाला ते लक्षात यायचं होतं ते लक्षात आलेलं आहे. तर आरोग्याचा हा मुद्दा हा महत्त्वाचा असतो. मग क्योंकि टाइम होता नहीं है, टाइम निकालना पड़ता है. तर त्या अनुषंगाने 45 मिनिट्स वॉक कंपल्सरी आहे. इथे मॅरेथॉनमध्ये पडणाऱ्यांचे सीओ साहेब देखील आहेत. ते स्वतःच एक ज्वलंत उदाहरण आहे. तर त्या अनुषंगाने आपण सर्वांना मी मॅरेथॉनमध्ये पळायचा सल्ला देत नाहीये, पण कमीत कमी 45 मिनिटाचा 40 मिनिटाचा वॉक हा झालाच पाहिजे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून योगाचं पण खूप महत्त्व आहे. आणि असं नाही की आता सलाह दी गई तो जिम जॉईन करते, रिगरस एक्सरसाइज करते, अशातला भाग नाहीये. योगा एक एवढे चांगलं शारीरिक व्यायाम आहे की प्रत्येक शरीराच्या प्रत्येक मसलचं त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग होतं. त्या अनुषंगाने योगाचंही तेवढंच महत्त्व आहे. नाही जमलं योगा तर वॉक तरी नक्की करायला हवं, आपलं आरोग्य जपायला हवं. आणि मग घरी स्ट्रिक्ट बायका असल्या की आरोग्यदायी आहार तर होऊन जातो सर, त्याबद्दल काही डाऊट नाही आहे. तर त्या अनुषंगाने सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि ह्या शिबिराचा नक्कीच लाभ घ्यावा. आणि परत एकदा सगळ्या डॉक्टर्स टीमचं आणि सगळ्या संस्थांचं मी मनापासून धन्यवाद करते आणि थांबते. थँक्यू.
माननीय आमदार रमेश पाटिल जी बोलणारे या ठिकाणी बोलतील. बऱ्याच जणांना बोलायचं है, शिल्पाताई समय तो बहुत है लेकिन समय बड़ा बलवान होता है, इसीलिए अपने समय का जो यहाँ पर बताया मैं आपको धन्यवाद देता हूँ. और आमदार जो हमारे रमेश पाटिल जी बोल रहे हैं उनको विनती करता हूँ कि वो भी हमें संबोधित करें. आरोग्य जागृती असोसिएशन संचलित कॅन्सर मुक्त महाराष्ट्र या मदत केंद्राचं उद्घाटन होत असताना प्रामुख्याने हजर झालेल्या वैजापूर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी या ठिकाणी महसूल विभागाचे प्रमुख आहेर साहेब या ठिकाणी आपल्यामध्ये हजर झाले माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आणि साई माऊली ग्रुप JK जाधव मित्रमंडळ आणि आसाम हे रसूल अशा तिन्ही संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला. त्यामध्ये JK दादा जाधव प्रामुख्याने या ठिकाणी हजर आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले ज्येष्ठ सन्माननीय वैद्य साहेब हे या ठिकाणी हजर आहे. मंचावर असलेल्या आणि सामाजिक कार्य ज्यांच्या हातून खूप मोठ्या प्रमाणात होतं अशा अंजलीताई जोशी ह्याही या ठिकाणी हजर आहेत. नगरपालिकेचे मुख्य अधिकारी दिगोत साहेब, सन्माननीय उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील जगताप, पंकजी ठोंबरे, दशरथजी बनकर या ठिकाणी, पारसजी घाटे, पद्माताई साळुंके. आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजेंद्र पाटील साळुंके या ठिकाणी, आमचे प्रशांत नाना कंगले, गणेश भाऊ खैरे या ठिकाणी हजर असलेले नगरपालिकेचे विद्यमान सर्व नगरसेवक, सूत्रसंचालन प्रास्ताविक सांगणारे आपले सन्माननीय ठाकूर सर आणि खऱ्या अर्थाने या कॅन्सरच्या बाबतीमध्ये जी माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितली त्या डॉक्टर आसिया ताई या ठिकाणी हजर आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजर असलेले डॉक्टर शेख अफसर सर, डॉक्टर संतपालजी, डॉक्टर साजीजी पटेल हे आपल्या मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी हजर झाले. दौलतजी गायकवाडे, बिलालभाई सौदागरे, श्रीकांत साळुंके, आमचे सन्माननीय जगताप काका या ठिकाणी, विठ्ठल भोये, वाल्मिक भोये, सावंत भाऊ राजपूत या ठिकाणी हजर आहे. मी सर्वांचं खऱ्या अर्थाने स्वागत करतो आणि या तिन्ही संस्थेला तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देणार आहे. का साई माऊली ग्रुप, JK दादा मित्रमंडळ या तिन्ही संस्थेने एक चांगला उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी हाती घेतला. मी आल्यानंतर आपले ज्येष्ठ वैद्य साहेब यांच्या सोबत मध्ये 2 मिनिटं चर्चा केली. डॉक्टर पटेलजी बोलले का कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस इतकं वाढत चाललं का शिल्पाताई आजही आपल्या आमदार निवासला मुंबई या ठिकाणी 4 पेशंट जे टाटामध्ये ट्रीटमेंट घेतात ते 4ही पेशंट आपल्या रूमला आहे. 2 दिवस ट्रीटमेंट घ्यायची, 2 दिवस रूमला थांबायचं, परत वैजापूरला यायचं आणि 15 दिवसानंतर परत वापस जायचं. आणि म्हणून दिवसेंदिवस हे प्रमाण खूप वाढत चाललं. त्याचं कारण काय असेल मला माहीत नाही, परंतु ताईने सांगितल्याप्रमाणे कॅन्सर कसा होतो आणि आपण दुर्लक्ष कसं करतो ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो का काही नाही, माझ्या पाठीला पोटामध्ये कुठेतरी छोटीशी गाठ आली
आणि बरेच वेळेस विचार असा करतो आपण का होऊन जाईल, म्हणजे आपण ती गाठ कशाची आहे याची ट्रीटमेंट घेत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे, कारण आरोग्याचा आणि माझा खूप जवळचा संबंध आला जरी मी डॉक्टर नसलो तरी, माझ्या माहितीप्रमाणे या आपल्या पेपरच्या माध्यमातून आरोग्य जागृती आपण जे साप्ताहिक काढलं आणि यामध्ये कॅन्सरचे लक्षण कसे आणि कॅन्सर कसे कसे होऊ शकतात हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पेपरच्या माध्यमातून लक्षात आलं. परंतु माझा एक मित्र, नाव सांगत नाही मी, आणि मला माहीत झालं का त्याला कॅन्सर झाला. मी हायटेक हॉस्पिटलला गेलो आणि डॉक्टर साहेबांसोबत जेव्हा चर्चा केली तेव्हा त्या डॉक्टरनी मला त्या कॅन्सरचं नाव नवीनच सांगितलं. मी कधीच पाहिलं नाही, कधीच ऐकलं नाही. आणि मला सांगितलं की 1000 कॅन्सरच्या पेशंट माग असं एखादं पेशंट ठेवा. म्हणजे इतकं वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर त्या ठिकाणी. कॅन्सर का होतो, कशामुळे होतो, डॉक्टर ताईने त्या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेलं आहे आणि म्हणून त्या खोलवर मी जाणार नाही. परंतु निश्चित या ठिकाणी मी सांगेल का आपण काही जरी असलं तर दुर्लक्ष करू नका, है ना. मॅडमनी ताईने सांगितल्याप्रमाणे सततचा ताप, पोटदुखी, पाठदुखी, है ना, जेवताना होणारा त्रास, लघवी टॉयलेटला जाताना होणारा त्रास, हे सगळं जे लक्षण आहे हे लक्षण त्या ठिकाणी कॅन्सरचे आहे. आणि म्हणून त्यावरती खऱ्या अर्थाने आपण दुर्लक्ष करतो. ते दुर्लक्ष त्या ठिकाणी होऊ नये असं या ठिकाणी मी सांगणार आहे. मला वैद्य साहेबांनी सांगितलं का तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून या कॅन्सर रुग्णांना मदत केली पाहिजे. मी वैद्य साहेबांना सांगू इच्छितो की मला 3-3.25 वर्ष झाले आणि या 3-3.25 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये मी जर महाराष्ट्र शासनाची लिस्ट जर तुम्ही पाहिली तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता योजना या दोन्ही योजनेचा मी एक फाईल तयार करून ठेवली का सर्वात जास्त फायदा आपण वैजापूर गंगापूरला आरोग्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं TV9 आणि ABPने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी जे काही बोललो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये त्याची एक क्लिप त्या ठिकाणी व्हायरल केली. एक क्लिप त्या ठिकाणी माझी व्हायरल केली का इतका मोठा फायदा. कारण शेवटी शासन आपले, सरकार आपलं आहे, नगरपालिका आपली आहे आणि या सर्वांमार्फत जो फायदा आपल्याला मिळवता येईल रुग्णांसाठी, सामान्य रुग्णांसाठी, तो फायदा मिळवण्याचं काम आपण या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी करतोय. मी आपलं त्या ठिकाणी स्वागत करेन आणि काही जरी असेल तर आपण आपली मदत कोणताही मनामध्ये वेगळा काही अर्थ न लावता माझ्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोच करावी. आपल्या या संस्थेला निश्चित मदत करण्याचं काम माझ्यासारखा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी तुम्हाला करील. मग त्या ठिकाणी आमचा साई माऊली ग्रुप असेल, JK दादांच्या बाबतीमध्ये मी उल्लेख करील या ठिकाणी शिल्पाताई का आपण तुम्ही 2 ठिकाणी हजर होता, डॉक्टर दिनेश भाऊ हजर होते, बाबासाहेब पाटील, साबेरबाई, आपण सर्व मंडळी. मला वाटतं 7वा कॅम्प काल बाबुळगावला आपण घेतला, 7वा कॅम्प. आणि JK दादांनी 7 कॅम्प जेव्हा घेतले त्या 7ही कॅम्पमध्ये मी एकच वाक्य त्या ठिकाणी बोललो. 7 पैकी जवळजवळ 5 कॅम्पचं उद्घाटन मी केलं. 2 ठिकाणी मला जाता नाही आलं, परंतु 5 ठिकाणी मी गेलो आणि लहान लहान गोष्टी आहे परंतु आपण इतकं टाळाटाळ करतोय. बरेच पेशंट आम्हाला ठाकूर सराशी दिसले तर ज्याला मोती बिंदूच्या पुढे जाऊन काच बिंदू झाला, त्याचं ऑपरेशन होत आहे. आणि मग मी त्या वृद्धांना विचारलं, त्या मातेला विचारलं तर मोतीबिंदू झाला, डोळे पिकले, तुम्हाला समजलं का नाही. मला एका मातेने खूप शोकांतिकाने सांगितलं, बोराळे सर मला वाटत होतं, मला दिसत नाही, माझा मोतीबिंदू, माझे डोळे पिकलेले, परंतु पैसे नाही ऑपरेशनला. आणि मी सांगेन की या 7 कॅम्प मधून प्रत्येक कॅम्पला आपण 20-20 पेशंट पाठवले. प्रत्येक कॅम्पला डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन.
काचबिंदूचं तर होत नाही, शक्यता नाही. आणि म्हणून इतकी मोठी ही योजना, हे फायदे आपण या सर्व संस्थेमार्फत त्या ठिकाणी घेतोय. मी आज या सर्व संस्थेचं विशेष साई माऊली ग्रुपला या ठिकाणी मी धन्यवाद देईल का आपल्या डोक्यामध्ये ही कल्पना आली का आपण या ठिकाणी मदत केंद्र ही कॅन्सरचं सुरू करायचं. ही कल्पना ही कदाचित चांगल्याच्या डोक्यात त्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून ती आपल्या डोक्यात कल्पना आली. आपण ते इथं मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला, ते त्या ठिकाणी आपण करावं. शिल्पाताईने आज आमच्यावरती चटकार मारला. मी निश्चित सांगेन का ताई, आम्ही काळजी घेऊ, परंतु आमची फजिती कशी होती तुम्हाला एक वाक्य सांगतो. मी डॉक्टर साहेब, साबेरभाई, बाबासाहेब पाटील आम्ही जर फिरायला निघालो ना तर रस्त्यात कुणी तरी भेटतो, थांबा मी एवढं जरा करा ना आमचं आहे ना. आता करावं काय, आता आम्हाला एकांत कुठेतरी फिरण्यासाठी तुम्ही नगरपालिकेमार्फत त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या, तर जेणेकरून आम्हाला कुणी भेटणार नाही डॉक्टर साहेब आहे ना. आणि म्हणून एक जीवनाचा भाग त्या ठिकाणी झाला. परंतु ताईने चांगला सल्ला दिला का आपल्या आरोग्यासाठी 45 मिनिटं घाला. आणि डॉक्टर साहेब आपण निश्चित तो सल्ला आता या ठिकाणी पाळू असं मला त्या ठिकाणी वाटतं. परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, या तिन्ही संस्थेला धन्यवाद देतो आणि माझे विचार या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. आरोग्य जागृती.